उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती नाही कवळी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः तुझे चरण संकट त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू बोला 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 बाबा दी सद्गुरु दास तू का त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू हो पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संगतिया त्यांचा कृपादाने कथेचा दास तू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां मंगल भावना सिया राम राम सिया राम जय जय राम जय 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 हनुमान गुसाई देवाकर गुरुदेव की नाई राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काल्याचं महत्त्व प्रतिपादन करतात विठ्ठल या अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे, लक्ष देऊ नये का ताट बसा माझ्याकडे बघा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात काला खाण्याकरता आम्ही उपजून या पुढत येऊ, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि काय करू, काला खाऊ दही भात. कारण की काला वैकुंठात सुद्धा दुर्लभ आहे. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तो काला कसा खायचा असतो त्याची प्रक्रिया सांगताना तुकाराम महाराज म्हटले, एकमेका देवमुखी. गोपाळ एकमेकांना काला भरवत होते. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये असाच काला झाला. सगळे वारकरी एकमेका देवमुखी सुखे खालो हुंबरी. उत्साहामध्ये आनंदामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळून त्यांनी काला केला. तो काला कुठे होत असतो, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाळवंट. तो काला वाळवंटात होत असतो. वाळवंट कसं असतं, बरं असतं, नीट असतं, उत्तम असतं. अशा प्रकारचा हा काल्याचं महत्त्व प्रतिपादन करणारा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग. विठ्ठल या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा चिंतनासंबंधीनं परिचय तो कारण करुणावरून आलंय. रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार अखिलोकोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं आपण गेल्या 7 दिवसापासून शिवपुराण कथा ऐकली. आजचा हा काल्याचा दिवस आहे. शिवपुराण कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण श्री कोण
विजय महाराज अच्छा, हा म्हणजे मीच होतो हे. बरोबर. श्री विजय महाराज गवळींच्या माझ्याच मुखारविंदातून आपण कथा श्रवण केली आणि आज काला सुद्धा माझ्याच मुखारविंदातून आपण श्रवण करत आहात. सप्ताह 1 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो अथवा महिन्याभराचा असो, काला झाल्याशिवाय सप्ताहाला पूर्णाहुतीच होत नाही महाराज. इतकं काल्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून आजचा हा काला चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या, जे चरित्र निर्माण केलं, ते चरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हा काल्याच्या निमित्ताचा एक सद हेतू आहे आणि तोच हेतू घेऊन आपण काल्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. ऊन जरा जास्त आहे, उन्हाचा पहारा जास्त असल्यामुळं प्रत्येकाने सावली धरून थांबलेलं आहे. बघा ना, काही बाबळी खाली, काही फुलाच्या झाडाखाली कार्यकर्त्यांनी मंडपाची व्यवस्था केली. टाळी वाजवा जोरदार कार्यकर्त्यांचा. एकदम सुनियोजित असा हा भव्य दिव्य आपला सोहळा झाला. सगळ्यांनी कथेमध्ये तर आनंद घेतलाच, काल्यामध्ये सुद्धा आपण आनंद घेणार आहोत. हे अत्यंत उत्कृष्ट असलेलं नियोजन, आदर्श घेण्यासारखं नियोजन तुम्ही केलं बघा यावर्षी. तुमच्या गावाचा आदर्श घ्यावा असं गाव निर्माण केलं यावर्षी. अनेकांनी आनंद घेतला. काही माळकरी झाले, काही माळकरी होत आहेत. काही जणांनी आपले मुलं संस्थेत टाकण्यासाठी आतापासूनच ॲडमिशनची प्रोसेस सुरू केलेली आहे. जवळपास तुमच्या गावातले 5 ते 6 मुलं संस्थेमध्ये येत आहेत. अत्यंत श्रद्धा आणि भक्ती तुमची 7 दिवसामध्ये मला दिसली. खरंच कृतकृत्य झालो. खूप कमी गावं अशी असतात की जे बघितल्यानंतर एक प्रेम, आदर, सद्भाव जिथे मिळतो, असं तुमचं प्रेमाचं गाव आहे. खरं सांगू का, आता इथून मला सुद्धा जाऊ वाटेना बघा. असं वाटायला एखादा प्लॉट घेऊन घर बांधावं की काय, इथंच संस्था इथंच टाकावं की काय. कारण की तुमचं गाव सोमनाथ आबांनी मला मिळवून दिलेलं गाव आहे महाराज. आणि म्हणजे स्तुती म्हणून नाही आहे, पण रॉयल वारकरी, VIP माणूस आणि धडाकेबाज माणूस जर तुम्हाला पाहायचा असेल तर आज आलेले आहेत बघा सोमनाथ आबा. चैतन्य साऊंड नुसतं नाव घ्यायचंच काम आहे. सगळा महाराष्ट्र ज्यांना चैतन्य साऊंड या नावाने ओळखतो, आज आबा सुद्धा आलेले आहेत. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं कर्तबगार स्त्रीचा हात असतो. आमच्या ताईसाहेब सुद्धा आज कीर्तनात येऊन बसलेले आहेत. अत्यंत गोड असा हा संप्रदायाला आयुष्य वाहून घेणारा परिवार आहे. यांच्या घरामध्ये परमार्थ, रोज हे जीवन जगतात परमार्थाचं. रोज अभंग आणि रोज कीर्तन कथा जगतात. कीर्तन ऐकणं वेगळं आणि कीर्तन जगणं वेगळं. विठ्ठल आपण सर्व इथे बसलेले मातृवर्ग आणि सगळा भक्तवृंद, तरुण वर्ग, पुन्हा तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. 7 दिवसामध्ये सगळ्यांचा परिचय झालेलाच आहे. नव्यानं परिचय करून द्यायची काही गरज नाही. तरी सुद्धा आज माझ्यासोबत आलेले आमचे गायनाचार्य, संगीत विशारद ज्ञानेश्वर माऊली, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आपल्या गावातलीच भजनी मंडळी, त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवा. आमचे कॅमेरेवाले दादा, त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवा. आणि साऊंड सिस्टीमवाल्याने काय घोडं मारलं तुमचं, की नाही? खूप गोड साऊंड लावला. असं एक मिसमॅच होतं बघा. कथेतला साऊंड लावला तो सेट झालेला असतो, पण तोच साऊंड कीर्तनात लावायचं म्हणलं की पंचायत होते. पण तोच साऊंड कीर्तनात एकदम चांगल्या प्रकारे दादांनी लावलेला आहे. अत्यंत गोड दादांची अशी सिस्टीम आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आपण मृदंगाचार्यांचा मृदंगही ऐकला. हे बघा 4 वर्षामध्ये तो संस्थेत तयार झाला. इतका सुंदर मृदंग वाजवतो. माझ्या प्रत्येक कीर्तनात, कथेत तो सोबत असतो. नक्कीच पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ ज्यांच्याकडे 7 दिवस होतं, आदरणीय शास्त्री महाराज सुद्धा पुढे बसलेले आहेत. गावच्या पहिल्या म्हणजे सप्ताहापासून ते आपल्या गावात आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देऊयात. अभंगाकडे वळतो. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काल्याचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. काला म्हणजे काय? दही भाताचा खिचडी काला हा एक प्रतीक काला आहे, पण जीव शिवाचा अभेद हा एक महत्त्वाचा काला आपल्या जीवनात आपण केला पाहिजे. हा जीव आहे, पण ज्या दिवशी हा जीव शिवरूप होईल त्या दिवशी जीवनातला खरा काला होईल. म्हणजे आपलं स्वरूप ज्या दिवशी आपल्याला कळेल
त्या दिवशी जीव आणि ब्रह्म ऐक्य झालं, आपला खरा काला विठ्ठल. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते, एक ओळख असते, एक दृष्टी असते. तिला बघण्याची दृष्टी बदलली की समजा तुमचा परमार्थ फलीभूत झाला. म्हणून लक्ष देऊ नये का, आपण जीवन जगत असताना संत वाङ्मयाला पाहतो कसं, हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण ज्यावेळेस आळंदी पंढरपूरला जातो म्हणजे जातो ना. कोणी कोणी पंढरपूर पाहिलं हात वर करा वर एकदा. वा वा वा, क्या बात आहे. करा खाली. जवळपास 90% हात वर होते. ज्यांचे खाली होते त्यांना आपण पाकिस्तान सोडून येऊ. पहा पंढरपूर पहा. जन्मासी येऊनी पहा रे पंढरी, जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी. पंढरपूरला गेलं पाहिजे. काय आहे? पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे दीनाचा सोयरा दीनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा, हे देवी आवडी वाट पाहे उभा, हे देवी आवडी. दीनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे होय वारकरी, पाहे पाहे पंढरी, पाहे पाहे पंढरी, पाहे पाहे पंढरी, होय पंढरी, पाहे पाहे पंढरी, पाहे पंढरी. वा, जोरदार टाळी वाजव एकदा. मी जोरदार म्हटलं होतं. भुका लागल्या का? लवकर सोडतो, काय हरकत नाही. ऐका, पंढरपूरला काय आहे? पंढरपूरला संतांचं माहेर आहे. हे माहेर संतांचे. आणि त्या पंढरपूरमध्ये ज्ञानोबा तुकोबा जुन्या काळात, त्यांच्या काळामध्ये वाळवंटामध्ये कीर्तन करायचे बघा. कीर्तनामध्ये रंग चढायचा. माझा पांडुरंग साक्षात कीर्तनात उभा, टाळ घेऊन किंबहुना कीर्तनामध्ये. आदरणीय स्वामीजींचं आगमन होत आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदार विठ्ठल. हरिनाथ भगवान आपला विषयच चालू होता. पंढरपूरचा पांडुरंग कीर्तनात आला. आदरणीय स्वामीजी सुद्धा कीर्तनात पांडुरंगाच्याच रूपात आलेले आहेत. वासुदेव सर्वमिती हरि एव जगत जगदेव हरी. आदरणीय परमपूज्य स्वामी महेशगिरीजी महाराज
आपण आलात आम्ही कृतकृत्य झालो. विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठला विठ्ठला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवराय कीर्तन करत होते. नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव नामदेव कीर्तन करे जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भग जनी मने देवा नामदेवा भंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भग जनी मने बोला ज्ञानदेवा भंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर सावध होई देवा सावध होई देवा ऐसे बोले कबीर नाचता नाचता देवाचा गळा पितांबर देवाचा गळा पितांबर सावध होई देवा सावध होई देवा ऐसे बोले कबीर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर कीर्तन एवढं रंगलं की माझा पांडुरंग कीर्तनामध्ये जो शेला बांधून उभा होता महाराज देवाचा पितांबर देवाचा शेला गळून पडला हो. रंग भरे कीर्तनात तेथे असे देव उभा हा. अबघा रंग एक झाला अबघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला. आता एवढी मोठी मोठी मंडळी कीर्तनात बसलेली म्हटल्यावर कीर्तनात रंग भरणारच आहे ना महाराज. चे आबा आलेले टाळी वाजव आबांकडे. आबा आले म्हणजे कीर्तनात चैतन्य आलं. आता कीर्तन वेगळं रंगवायचं काम नाही. आदरणीय स्वामीजी आले म्हणजे कीर्तन आपोआपच रंगलं महाराज. चालतं बोलतं कीर्तन म्हणजे ही माणसं आहे. विठ्ठल पुंडलिक वरदा गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरपूर कसं आहे बरव नीट उत्तम बरव आहे नीट आहे उत्तम आहे. आणि अशा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कीर्तन झाल्यानंतर काल्याचा आस्वाद सगळ्यांनी घेतलेला आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात भानुदास गीती भानुदास किती गात भानुदास किती गात भानुदास किती गात भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काल्याचा प्रसाद वाटप करण्याकरता जगाचा मालक उभा आहे महाराज. आणि सगळे वारकरी काला करतात कालाचा आनंद घेतात. आपण पंढरपूर पाहिलं. पंढरपूर पाहिल्यानंतर आपले लक्षात येईल की पंढरपूर सारखं सुख जगात कुठंच नाही. देव सुद्धा जिथं येऊन उभा राहिला ते पंढरपूर आहे महाराज. हे सगळ्यांचं माहेर आहे. माहेरात करमतं का सासरी करमतं बोला. कुठं करमतं माहेरात करमतं. कारण की माहेरात स्वातंत्र्य असतं आणि सासरी पारतंत्र्य असतं. माहेरात गेल्यानंतर 10 वाजेपर्यंत जरी आपण झोपलो तरी आई उठवत. आई म्हणते बाळ खूप काम करून करून दमली असेल अजून झोप. तुला काय काय आवडतं सगळं मी तुला खाऊ पिऊ घालते. याचा अर्थ माहेर म्हणजे स्वातंत्र्य आहे. आपलं माहेर कोणतं आहे. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे
भीवरेच्या तेरी आहे भीवरेच्या तेरी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीतसे पाप भंगा करीतसे पाप भंगा करीतसे पाप भंगा माझे मायर पंढरे मायर पंढरे आये देवरे जाते आये देवरे जाते बचत विठ्ठल छान आहे आनंद आहे शेवटच्या दिवशी जरा सगळं पाहावं लागतं ना त्याच्यामुळे काल आहे ना माहेर कोणतं आहे आपलं पंढरपूर आपलं माहेर आहे आणि अशा माहेरात आल्यानंतर जी सासूरवासी नसते तिला आनंद होतो महाराज म्हणून ती आवडीनं म्हणते बाई बाई जाते ग माहिराला बाई बाई जाते ग माहिराला माझ्या मूळच्या घराला बाई बाई जाते ग माहिराला बाई बाई जाते ग माहिराला माझ्या मूळच्या घराला शब्द लक्ष देऊ नये का आपलं मूळचं घर कोणतं आहे आपलं स्वरूप म्हणजे आपलं मूळचं घर आहे ज्या दिवशी सद्गुरूच्या संगतीमध्ये आल्यानंतर अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म या चारही महावाक्यानं ते आपल्याला सद्गुरू सांगतील त्या दिवशी आपल्याला स्वरूप कळेल आणि तो दिवस आपण आपल्या मूळ घरी पोहोचू याचंच नाव आहे काला विठ्ठल विद्यते हृदय ग्रंथी शरीर जाणारच आहे महाराज पण शरीर जाण्याच्या अगोदर तत्वज्ञान झालं पाहिजे मी ब्रह्म आहे मी वासुदेव आहे असा तत्वबोध झाला पाहिजे मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे मी हा कोण करावा विचार हा तत्वबोध झाला पाहिजे मग त्याचं शरीर गेलं काय राहिलं काय त्याला शरीराविषयी तादात्म्य नसतं महाराज त्याला बोध निर्माण झालेला असतो म्हणून अहंता ममता इदंता या त्रिपुटीच्या वेगळा तो झालेला असतो आणि मग तो शरीर सुटल्यानंतर सुद्धा आनंद घेत असतो बघा भला हुआ मेरी मटकी फूटी रे भला हुआ मेरी मटकी फूटी रे मैं तो पनिया भरन से छूटी रे भला हुआ मेरी मटकी फूटी रे वाजत से बोंब कोणी नायकती कानी फिराविला घट फोडीला चरणी ब्रह्मवाक्य धनी बोंब झाली असा हा काल्याचा एक लाक्षणिक अर्थ आहे म्हणून आपण तोच काला करण्यासाठी इथं आलेलो आहोत जीव आणि ब्रह्म याचा अभेद आपण कोण आहोत शिवोहम शिवोहम शिव स्वरूपोहम शिवोहम शिवोहम शिव स्वरूपोहम नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम शिवोहम शिवोहम शिव स्वरूपोहम आपण शिवस्वरूप आहोत आणि हा काल्याचा आनंद घेण्याकरता आम्ही वारकरी संप्रदायामध्ये जन्म घेतला काले वारं करोती इति वारकरी जो काळावर वार करतो त्याचं नाव वारकरी आहे दाजी दाजी चालले बा दाजी गेले बाबा आता दाजी पुन्हा येतील
ती रील आहे ना, दाजी आली दाजी आली दाजी आली, दाजी बसली दाजी बसली. असू द्या, चांगली गोष्ट आहे. पोरं येतात बसतात उठतात, ते पोरांचा परमार्थ आहे बघा. तरणा भाग्यवंत नटेहरी कीर्तनात, म्हणून पोरग येत असं टाळ घेऊन उभं राहत असं, त्याला म्हणू नका ए वाजवता येत नाही, उठ जाय तिकडं. पोरग आयुष्यभर टाळा हात लावते बा. पोरं येतात ना, पोराचा स्वीकार करा, पोरांना येऊ द्या, कारण की उद्याचं भविष्य म्हणजे पोरं आहेत तुमचं. तुमच्या गावातली ही समृद्ध परंपरा त्यांनी टिकवली पाहिजे, याच्याकरता त्यांना इथे येऊ द्या. काय जे वाटेल ते करू द्या, झोपू द्या, आनंद घेऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका. तुमचे पोरं इथं आले पाहिजे, इथं येऊन झोपले तरी चालते, पण इथंच आली पाहिजे. आता पुढचं वाक्य सांगतो हा. तिथं झोपलं तरी चालतं जिथं जाग करणारा कोणीतरी असतो. तिथं जाग करणारे संत आहेत. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान्य बोधत, उठ जागा हो, तुझं प्राप्तव्य तू प्राप्त कर. म्हणून आपण संतांनी जो काला केला त्याच काल्याचा आनंद घेत आहोत. आणि संत म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणावं, आम्ही कशासाठी इथे येणार आहोत, तर काला उपभोगण्यासाठी. महाराज खाली वाकले की आपण सगळ्यांनी खाली वाकायचं. हे सगळे असे उभे बांबू धर वागायचा, आनंद घ्यायचा, पावली खेळायची. गाये नाचे उडे, कीर्तनात गायन केलं पाहिजे, नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे हे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे मोठं झालं बाबा. चला, मी म्हटलं 10-15 भजनी आणतो नागेश महाराजांच्या संस्थेत. नका नका नका, काल आहे आमच्या गावात 10-12 भजने आहेत, उभे राहतात. मला उभे राहिले तरी बस झालं. असो असो, छान मस्त आनंद आहे. काला खाऊ दही भात. इथे येऊन काय करायचं, संसारात येऊन काला खायचा. हा, दही भाताचा खिचडी काला, असा काला भगवंतांनी सुद्धा वाळवंटामध्ये केला. कारण की वैकुंठामध्ये तो दुर्लभ आहे, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. अरे वैकुंठ सोडून तुकाराम महाराज सुद्धा या पृथ्वी तलावर आले. कारण की वैकुंठात हे सगळं नाहीये महाराज. कीर्तन नाही वैकुंठामध्ये, नामस्मरण अजिबात नाही. काला फक्त आणि फक्त इथे वाळवंटातच संपन्न होतो. म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ नाकारलं. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठी तो ऐसे नाही, तो वैकुंठात नाही. म्हणून तुकाराम महाराज, ज्ञानोबराधिक सगळ्या संतांनी पृथ्वी तलावर येऊन काला केला. विठ्ठल विठ्ठल. या सुखा कारणे देव वेडावला, ज्या
सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ. टाळी वाजवा एकदा. आदरणीय स्वामीजी म्हणजे आमचं वैभव आहात. जिथे गेरू वस्त्र आणि सफेद वस्त्र एकत्र होतं तिथे वारकरी संप्रदायाचं वैभव आणखीन वाढतं महाराज. लोक म्हणतात भगव्याचं काय काम आहे, भगव्याचं काय काम आहे. आपल्या झेंड्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कलरच भगवा ठेवला होता. गरज आहे आपल्याला हिंदू धर्माला सगळ्यांनी सोबत एका विचारांनी चाललं पाहिजे. असो, जे चरित्र जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात, भगवंतानी गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये केलं ते चरित्र कीर्तनामध्ये सांगितलं पाहिजे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी म्हणून रोजचं कीर्तन वेगळं, पण काल्याचं कीर्तन वेगळं असतं महाराज. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार बांधलेला असतो, चराटन नाही, मर्यादेनं. त्याला बोलावं लागतं कृष्णाविषयी. गोकुळातल्या ज्या लीला झाल्या त्याविषयी त्याला सांगावं लागतं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ज्यावेळेस कंसाचा आतंक वाढला त्यावेळेस कंसाने आपल्या बहिणीचं लग्न थाटामाटात करवलं आणि सगळ्या लोकांच्या मनामध्ये जागा केली, घर केली. असंच असतं महाराज. 500 रुपयात आपण विकल्या चाललो. विठ्ठल विठ्ठल. पाठीमागं यावं याच्याकरता मोठे लोक काही करायला तयार आहेत, पण आपण काहीही करू नका. आपण त्यांच्याच मार्ग जा जे योग्य रस्ता आपल्याला दाखवतात. इथं वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वडिलांनी जे केलं त्याचंच नाव धर्म आहे. धर्म धर्म म्हणजे काय? जे वडिलांनी आचरण केलं तेच आचरण आपण केलं पाहिजे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी चरित्र निर्माण केलं ते चरित्र आपण निर्माण करत करत जीवन यापन केलं पाहिजे. याचंच नाव आहे धर्म. विठ्ठल. आणि कंसाने लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे, लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, लोकांनी आपल्याला राजा म्हटलं पाहिजे. भले राजा आपल्या बापालाही तुरुंगात टाकतो. काही काही राजे तर असे निर्माण झाले या जगात, त्या राजांनी गादीसाठी आपल्या बापाचाही खून केला. विठ्ठल. आणि त्याच राजाचा बडेजाव करण्यासाठी लोकांनी म्हटलं संभाजीनगर कशाला, औरंगालाच आबाद करा. अरे औरंग्याला नाही, संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला झालं. औरंग्याला बर्बादच करायचं आहे आम्हाला. कशाला आबाद करायचं आहे? संभाजीनगर. राजांना अतोनात छळलं. म्हणून काही लोक एक विशेष टार्गेट घेऊन समाजात येतात आणि लोकांना भुलवतात. कंसाने तसंच केलं, लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला. अनेक दान धर्म केला, लोकांना चांगले वस्त्रालंकार दिले आणि मग सगळे लोक चांगले म्हणायला लागले. इतक्यात देवादिकांना वाटलं अरे हा जर असाच करेल तर मग धर्म कसा जागा होईल. सगळ्या देवतांनी आकाशवाणी करवली. कंसाने आपल्या बहिणीला थाटामाटात लग्न करून रथात बसवलं. बघा ना, हा किती नाटकी आहे. रथामध्ये बसवलं देवकीला आणि मग आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं सांगितलं हे कंसा अस्यास्त्वाम अष्टमो गर्भो हंतायाम स्वजनो बुध. याचा 8वा गर्भ तुझा वध करणार आहे कंसा. इतक्यामध्ये कंसाला आकाशवाणी आवाज आला आणि कंसाने हातामध्ये खड्ग घेतलं. घेऊन या खड्ग माराया थापला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला. कंसा हिच्यापासून तुला धोका नाही, हिच्या मुलांपासून तुला धोका आहे. वाटलं तर आम्हाला कारागृहामध्ये टाक. एक एक मुलगा झाला मी तुला समर्पित करेल, पण हिला मारू नको. आत्ताच तरीचं थाटामाटात लग्न लावून दिलं. कंसालाही ते पटलं आणि मग 6 मुलं कंसाने मारले. 7वा मुलगा योगमायेनं नेला, रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित करून दिला. बलदाऊ भैया 2 मातींच्या गर्भामध्ये राहिले. पहिले देवकीच्याही गर्भामध्ये राहिले आणि नंतर रोहिणीच्याही गर्भामध्ये राहिले. म्हणून भगवंताला बळीराम भगवंताला संकर्षण हे नाव आहे, संकर्षण क्रिया झाल्यामुळं. आणि मग 8वा अवतार आनंदकंद कृष्णचंद्र. बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि श्रावणाच्या महिन्यामध्ये पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये रोहिणी नक्षत्रावर 12 वाजता कृष्ण परमात्म्याचा जन्म कारागृहामध्ये झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण म्हणायला लागला बाबा लवकर चला, मला इथं ठेवू नका. नंदाचा घडाला नंदाच्या घराला मदत गोकुळाला. नंदाच्या घराला
नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. बाबा आता मला इथं ठेवू नका, मला नंदजीच्या घरी घेऊन चला. वसुदेवानं कृष्ण परमात्म्याला टोपलीमध्ये घेतलं. जसं टोपलीमध्ये घेतलं, पायीची बंधने गळती, उचलीला कमळापती. लक्ष देऊ नये का, देव जवळ केला की बंधनं तुटतात. तिकडून वसुदेवजी मायेला घेऊन आले, पुन्हा बंधनात पडायचं काम पडलं. बघा कळालं तर. विठ्ठल हॅलो विठ्ठल कुंडली कवरदार ज्ञानदेव हरिनाथ भगवान. हॅलो जास्त हीट झालं ना, मोबाईल गरम झाला उन्हामुळं. तुम्हीच नाही, मोबाईल पण गरम झाला. गरम झाल्यामुळं त्याला सूचना आली की तुमचा जो तानपूर आहे तो बंद ठेवा, इतकी गरमी वाढली महाराज. त्याच्यासाठी टाळ्या नाही वाजवायचं का? तुझा मोबाईल लाव, तानपुऱ्याशिवाय मला जमत नाही. विठ्ठल विठ्ठल काय एवढं वाढायला लागलं, गरमी वगैरे सगळं माहिती का, पाप जास्त झालं. विठ्ठल ज्या दिवशी गोहत्या बंद होतील त्यावेळी अवकाळी पाऊस पडणं कमी होईल, वातावरणातला बदल जाणवेल तुम्हाला. बघा, यज्ञ वाढतील, गोहत्या बंद होईल, त्या दिवशी तुमचं वातावरण प्रसन्न होईल. नाही तर कलियुगाचं वारं सुरू आहे. जे लोक धार्मिक आहेत त्यांचं जीवन चांगलं आहे. अधार्मिक लोकांचं, नास्तिक लोकांचं, खाणाऱ्या पिणाऱ्याचं काही खरं नाही. म्हणून जास्तीत जास्त माळकरी व्हा. खाणारे म्हणजे भाकर खाणार नाही, नाही कोणी खातच नाही ना, भाकर खातच नाही. सगळे काला खाण्याकरता आलेले आहेत. ऐका, असू द्या, काला खाऊ दही भात थोड्या वेळानं खायचा आहे तो आपल्याला. वसुदेवजीनं टोपलीमध्ये कृष्ण परमात्म्याला घेतलं आणि वसुदेवजी निघाले. धो 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 पाऊस पडत आहे. यमुना महाराणीला पूर आलेला आहे आणि कृष्ण परमात्म्याला नंदजीच्या घरी वसुदेवानी ठेवलं. तिथून माईला घेऊन निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी रडे माया करे आकांत. कंस तिथं आला आणि कंस म्हणू लागला, माया म्हणू लागली, तुझं लागी वधी उपजला मज आधी. मी बोलतो, सगळं कीर्तन करतो, नाही तर डोंट वरी, आहे ना हरी. ज्यावेळेस कृष्ण परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळातल्या लोकांना आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. गोकुळामध्ये नंदबाबाजीने सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि सगळ्यांना सांगितलं, माझ्या घरी मुलगा जन्माला आला. सगळेजण गोकुळातल्या कृष्ण परमात्म्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी, यशोदा मैयाला बधाई देण्याकरता, रोहिणी मातेला बधाई देण्याकरता एकत्र जमा झालेले आहेत. सुनंदा नावाची गवळण सगळ्यांना सांगत सुटते आणि मग सगळ्यांना गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुलट वडे. धावी एक पुढे हाती सुलट वडे. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुलट वडे. धावी एक पुढे ताटी सुलट वडे. गवळण 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अशी कथित भूत नाचलीच होती, लय नाचले महाराज. या ना थोडं डुंगडुंग वाजलं का नाही, चष्मेवाले म्हणतात वाजवा बजाव. ते काल बनत आमच्या गायकांना, ते डीजे वरच नाही का लागत तुमच्या, म्हणतात ती लग्नात. विठ्ठल कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला आणि मग सगळ्या गोपाळांनी गवळणींनी नटून थटून येऊन नंदजीच्या घरी नंदजीला आणि यशोदेला बधाई दिली. तीच बधाई आपल्याला द्यायची आहे. त्यांनी 1 वर्ष हा जन्मोत्सव आनंदोत्सव साजरा केला. चला, नंदोत्सव भागवताने असं म्हटले, नाव दिलेले बघा. 18 श्लोक शुकाचार्याने भागवतामध्ये त्याचे वर्णन केले आहेत. 18 श्लोकामध्ये जणू काय 18,000 श्लोकांचं वर्णन आहे. 18 श्लोकामध्ये जणू काय 18 पुराणांचं वर्णन आहे. एवढे गोड श्लोक आहेत महाराज. नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लादो महामनाहा. जाता लादो, आला जन्माला आला. नंदजीच्या घरी आनंद जन्म घेतो म्हणून सगळ्या लोकांनी नंदजीला बधाई दिली.
गवळणीने आमच्या यशोदा मातेला बधाई दिली. ताट बसा एकदा. आपण पैज लावू. जे जिंकलं त्याला सोन्याचं नाणं बक्षीस कार्यकर्त्याकडून माझ्याकडून. मी म्हणेल नंदजी बधाई हो. सगळ्या पुरुषांनी म्हणायचं बधाई हो बधाई हो. मी म्हणेल यशोदाजी बधाई हो. सगळ्या माता माय माऊल्यानं म्हणायचं बधाई हो बधाई हो. तुमचा आवाज यांच्यापेक्षा जास्त निघला पाहिजे. एरवी घरी तुमचाच आवाज जास्त असतो. बघू आता इथं किती आहे ते. हा मी म्हणेल यशोदाजी बधाई हो. तुम्ही म्हणायचं बधाई हो बधाई हो. काय म्हणायचं? बधाई हो बधाई हो. यशोदाजी बधाई हो बधाई हो बधाई. भांडण करायचं असलं की इतकाच आवाज असतो का? गाव गोळा होत. पुन्हा एकदा यशोदाजी बधाई हो. तुम्हाला भुका लागल्या का? आता तुमच्याकडं आलो. इज्जत का सवाल आहे. आपली पार्टी एक आहे बघा. नाव विजय आहे आपलं. हारायची सवय नाही आपल्याला. आवाज काढला पाहिजे. ताड बसा. नंदजी बधाई हो. अरे पठे. पण इथंच का? घरी गेल्यावर मनी मी लय आवाज काढत होते वय. आता काढा बरं. हा पुन्हा एकदा सगळ्यांनी नंदजी बधाई हो. यशोदाजी बधाई हो. त्यांनी 1 वर्ष आनंद साजरा केला. आपण 2 मिनिटं तरी दोन्ही हात वर. दोन्ही हात एकदम लंबे लंबे राहू द्या दिवसभर. करा पाठीमागे भजन. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 आनंद उमंग भयो जय नंद लाल की. आनंद उमंग भयो जय कन्हैया लाल की. यशोदा कुलाला भयो जय नंद लाल की. यशोदा कुलाला भयो जय कन्हैया लाल की. टाळी टाळी कोणी हात वर. एक टाळी. तुमची टाळी कॅमेरामध्ये शूट होत आहे. एक जय हो. हात दिने घोडा दिने हर दिने पालखी. घोडा दिले और दिले बालकी. आदि घोडा पालखी जय हो नंद लाल की. घोडा बालकी जय कन्हैया लाल की. नंद घर नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. ओ नंद घर नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला रंग उधळू चला. रास खेळू चला रंग उधळू चला. आला आला काला. आजी आनंदी आनंद झाला. आदि आनंद आनंद झाला. आदि आनंद आनंद झाला. आनंद झाला. हे अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. रोड सुगालात नाचू गावतालात कैजन तरफरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आदि आनंद आनंद झाला. हो आदि आनंद आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. बलदाऊचा जन्म झाला. इकडे कंसाला कळालं. कंस एक 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 सैनिक पाठवू लागला. पहिला विडा उचलला पूतना मावशीनं. ज्यावेळेस कृष्ण परमात्म्याला पाहायला आली, कृष्ण परमात्म्याने दोनही डोळे बंद केले. डोळे बंद का केले याचे अनेक कारण आहेत. आपल्याला तेवढा वेळ, कारण की इस्रोला पण जायचं. विठ्ठल विठ्ठल गरमीच तेवढी आहे म्हणून एकदम शॉर्टकटमध्ये आपण सांगूया. हे बघा, राक्षस मारायचे लवकर मारायचे असतात. लई टाईम लावायचा नसतो. तुम्हाला जर लई टेन्शन येत असेल राक्षस मारायचं तर एक काम करू. सुतार आहेत का तुमच्या गावात? सुतार आहेत का? नाही. आमच्या गावात ते सुतार आणू.
आमच्या गावातल्या सुताराला आणू, सुताराकडून करवत आणू, एक बाजू मी पकडतो करवताची, एक तुम्ही पकडायची, मधा सगळे टाकायचे आणि या खट्या जास्त टेन्शन घ्यायचं नाही, राक्षसाचं जास्त सांगायचं नाही. म्हणून अवघे दैत्य खाणे सगळ्या दैत्यांना मारलं. चोरी तलोनी चोरून दहीदूत माखन खायला लागला. कृष्ण परमात्मा सगळ्या सवंगड्यांना सोबत घेतो. बाल गोपाल चौर्य विद्या प्रचारक मंडळाची स्थापना करतो. अध्यक्ष हा बाबा जातो आणि प्रत्येक गवळणीच्या घरी चोरी करतो. चोरा चुरा कर माखन खाया, चोरा चुरा कर माखन खाया. चोरून माखन खायला लागला. एक दिवस सगळ्यांना पाहिलं, का रे किती कृषी शरीर झालं, उद्बत्ती पैलवान, घरी काही खाता बिता की नाही. सगळ्या गवळणी म्हटल्या, सगळे गोपाळ म्हटले, कृष्णा आमच्या आया दहीदूध घेऊन मथुरेला जातात आणि शत्रूला माखन देतात. कृष्णाने म्हटलं आता काळजी करू नका, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. माझ्या पाठीमागे या, आपण एक काम करू, पहिल्यांदा आपापल्या घरी चोरी करू, अनुभव घेऊ आणि नंतर उद्या सकाळी आल्यानंतर मी तुम्हाला चोरी कशी करायची ते शिकवतो. सगळे गण आपापल्या घरी चोरी करायला जातात. दुसऱ्या दिवशी सगळे आपला अनुभव सांगतात. कृष्णा हा बोला, अरे तुझं ऐकून आम्ही घरी चोरी केली आणि आमची चोरी आईनं पकडली, बुधू बुधू मारलं बघ, हे गाल सुजला, हे पाठ सुजली, सगळे ओळ उमटले बघा, आता आम्ही चोरी करणार नाही. कृष्ण म्हटला करणार नाही, अजिबात शक्य नाही, आपल्याला चोरी करायची आहे. आणि मग कृष्ण म्हटला मी तुम्हाला शिकवतो चोरी कशी करायची, या माझ्यासोबत या. आपण हातामध्ये सराट्याची काठी घेऊ, हातामध्ये माती घेऊ. कशासाठी रे पेंद्या म्हणू लागला. कृष्ण म्हटला एखादी गवळण जर आपला पाठलाग करायला निघाली तर आपण तिच्या रस्त्यात काटे टाकू, गवळणीच्या पायात काटे मोडतील. सराट्याचे काटे माहिती आहेत ना, ते असे असतात. काही लोक पण असे असतात, सरळ नसतात, वाकडे. ते काटे जर रुतले ना पायात, एवढी आग होती, एवढी आग होती, एवढी आग होती महाराज, 2-3 तास ती आग राहत नाही. सराट्याचे काटे घेतले आणि कृष्ण परमात्मा म्हटले आपण एक काम करू, गवळण जर आपल्या पाठीमागे लागली तर त्या गवळणीच्या रस्त्यामध्ये काटे टाकायचे, गवळणीच्या पायात काटे रुततील, तिथे थांबतील आणि आपण धूम ठोकायची. वाकड्या तिथंच होता, ते वाकडेच आहेत. काही लोक वाकडेच असतात, ऐकत नाही देवाचं. वाकड्या म्हटलं का रे देवा, सराट्याचे काटे टाकू, गवळणीच्या पायात ते रुतील आणि गवळणी तिथंच थांबतील काटे मोडल्यावर. समजा गवळणी चपला घालून आल्या तर. कृष्ण म्हटला तुझंही बरोबर आहे, आपण एक काम करू, आपण जे हात माती घेतलेली ना ती माती गवळणीच्या डोळ्यात टाकू, मग काय करतील, डोळे चोळत बसतील आणि आपण तशी धूम ठोकायची. वाकड्या पुन्हा बोला, ते वाकडच होत. ते म्हटले समजा गवळणी चष्मा घालून आल्या तर. वाकड्या हे बघ मी सांगतोय ना, माझ्या मनाचं ऐक, तुझ्या मनानं जास्त शिल्लक कामं करू, मनोमार्गे गेला घेती मना सवे धाव, ते काढ. माझ्या मनाने चला, तुमच्या मनाने नाही. मनाने परमार्थ करू नका, एखादा तरी सद्गुरू करा. विठ्ठल कुंडली कवरदा परमात्मा सगळ्यांना सोबत घेऊन निघाले, चोरी करायला लागले. आणि चोरी करता करता ज्यावेळेस चोरी केली, सगळ्या गवळणी दुसऱ्या दिवशी यशोदेच्या घरी येऊन गारानं सांगायला लागल्या. यशोदे म्हणायला लागली काय झालं, तुझा कृष्ण माझ्या घरी आला, गोपाळांना घेऊन आला, सगळं दही दूध खाल्लंच्या खाल्लं, मडके फोडले. यशोदा म्हटली बिचारे लहान लहान लेकरं असतील, भुका लागत असतील, तुम्ही थोडं थोडं माखन त्यांच्या हातावर ठेवलं, ते चोरी करणार नाही. यशोदी तुला काय वाटतं, आम्ही हातावर माखन ठेवलं नसेल. आम्ही ज्यावेळेस त्यांच्या हातावर माखन ठेवलं, गोपाळाने ते खाल्लं. पण तुझा बाबा काय म्हणतो माहिती आहे, मला एवढं कमी माखन दिलं हातावर, माझ्या घरी 9 लाख गायी आहेत, मी का भिकारी आहे का. बरं ठीक आहे, चोरी करतात त्यांना दमदाटी करायची, त्यांना रागवायचं, लहान लहान लेकरं आहेत, रागवल्यानंतर निघून जातील. यशोदी तुला काय वाटतं, दुसरे करून लागले. आम्ही जसं कृष्णाकडे पाहून रागावतो, तो आमच्याकडे पाहून हसतो. त्याचं हास्य पाहिलं की मग आम्हालाही हसू येते. तिसरी गवळण समोर झाली, ती आपलं गाऱ्हाणं सांगू लागली. तिसरी आली धावोनी, याने बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देवोनी, गाठ बाई कोणी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसून दिलाना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसून दिलाना. यशोदेला गवळणी म्हणायला लागल्या, आवरिया आवरिया पोला कान्हा,
नासिएल्या आमुच्या सुना ऐक ऐक यशोदे गे बाई गे नवल केली तुझी या गोविंदे आमुचे मुले तुळविले पदे आता यासी बोली सांगता आवरी आवरी आपुला गाना गाना नासिएल्या आमुच्या सुना आवरी आवरी आपुला गाना गाना नासिएल्या आमुच्या सुना आता यशोदा कृष्णाला म्हणा लागली, कृष्णा आता इथं थांबू नको, तुम्ही गायी घेऊन सगळे गोपाळ गायी चारण्याकरता जा. गोधने 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 चारावया तुझ्या रंगपाणी चारावया तुझ्या रंगपाणी. झाली बघा भैरवी. आता सगळे गोपाळ गायी चारण्याकरता वृंदावनामध्ये गोवर्धन पर्वतावर आलेले आहेत आणि बघ नाना प्रकारचे खेळ खेळलेले आहेत. भक्तु भक्ति बक पोरा त्रिगुण खेळ मांडू भक्तु भक्ति बक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू भक्तु भक्ति बक पोरा खेळ मांडिला पोरी हा खेळ मांडिला पोरी बरोबरी करू गडी देती हरिहरा पैसती गणी खेळ मांडिला पोरी हा खेळ मांडिला पोरी खेळ भोरा बाई भोरा खेळ भोरा बाई भोरा खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा राधिका जनमला राधिका जनमला राधिके नवरा राधिके नवरा खेळ भोरा बाई भोरा खेळ भोरा बाई भोरा खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा हमामा बोरा मामा घुमरी वाजे मामा हमामा बोरा हमामा उमरी वाले हमामा हमामा बोरा हमामा घुमरी वाजे मामा उमरी वाले हमामा घुमरी वाजे मामा हमामा बोरा हमामा उमरी वाले हमामा हमामा बोरा हमामा घुमरी वाजे मामा अरे कान्होबा खेळटाव जाऊन कोरडी आनोबा खेळटाव जाऊन कोरडी आनोबा खेळ नको जाऊ देवराडी कानोबा खेळ नको जाऊ देवराडी हो किती करशील रे गुरघोडी किती करशील रे गुरघोडी आनोबा खेळ नको जाऊ देवराडी कानोबा खेळ नको जाऊ देवराडी खेळू तू हुंबरी हानू टिरी बरी नातू देहुडा पाहुली आमुता येशू देता हरी गडानो राधा गिरे राला गडानो कृष्ण सिंहासनी वैष्णव कृष्ण सिंहासनी कृष्णलाल गोपीलाल लहान लहान खेळगडी त्रिकटान त्रिकटान त्रिकुट त्रिकुट धुमताना धीना एक गुरी पण खेळू फुगडी कृष्णलाल गोपीलाल लहान लहान खेळगडी कृष्णलाल गोपीलाल लहान लहान खेळगडी कृष्णलाल चक्री भौरा विटी दांडू रंगीत गोटा रंगीत खेळसी खेळा खेळसी खेळा अरे तू काय बहा अरे काय काय अरे तो काय वाजा करलो रे माझ्या बाळा
वकटले मुलनाला पुढे वकडले लांड मुंडे पुराणी देखो भाव बळे खेळ खेळे जनार्दन हे काय भाव बळे खेळ खेळो जनार्दन एका सत्व विटे घेऊन हाती वीर धरी दांडू भाव बळे टोला मारे भिऊ नको कांडू अबक तुबक तिबक झालं मला वाटलं आल खेळ प्रमाणात खेळले आणि प्रमाणही प्रमाणात अत्यंत जोशात. टाळी वाजवा एकदा. इतके प्रमाण खेळात पहिल्यांदाच ऐकले. वा वा वा. खेळ कमी खेळले पण प्रमाण जास्त खेळले आमचे. असं आनंद आहे. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, ऐश्वर्य आहे महाराज. अनेक प्रकारचे खेळ खेळे हुतुतू हमामा लगोरी आणि मग सगळेजण खेळ खेळून खेळून थकले. जसे तुम्ही आता थकले, भुका लागल्या, ऊन आहे, त्याच्यामुळे आता सगळे गोपाळ म्हणू लागले कृष्णा खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे काय खेळायाचे आता आठवा लवकर. मग कृष्ण परमात्मा म्हटला एक काम करा चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वणवण पायी पिटी झाला शीन. सगळ्यांनी एका जागेवर येऊन शिदोऱ्या सोडल्या. मध्ये कृष्ण परमात्मा बसलेले आहेत. सगळे देव गोपाळकाला पाहायला लागलेले आहेत. एकमेकांना कृष्ण परमात्मा सगळे गोपाळ भरवायला लागले आहेत. बिभ्रद वेणू जठरपटयो हो शृंग बेत्रे जगखे सिद्धून मध्ये मध्ये कृष्ण परमात्मा बसले आणि सगळ्यांनी गोपाळकाला केला गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद ते धरिला कृष्ण मणी अवघाधनी प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादास तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाले काला तू एकमेका वैष्णवनिका संगम वैष्णवनिका संगम वैष्णवनिका समजला तू एकमेका वैष्णवनिका तुम्ही भारी दोहीकडे मुख पसरू निगडे त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरातून भारी दोहीकडे मुख पसरू निगडे कामणी हाती तो कामणी का तुई भारी दोहीकडे मुख सरू निगडे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोलिले रे बापुडे उत्तरे हा नाही उच्चार्या